फक्त तिथे शोधायला बाज की नजर पाहिजे। जर तुम्ही एक पुरुष असाल, परत स्टार्ट करूयात। हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। यार व्हॅलेंटाईन डे आले ना, आता मी गिफ्ट काय घ्यायचंय थोडं तिरकं का वाटतंय, खूप दिवसांपासून पाहिजे होते। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, फेब्रुवारी महिना सुरू झाला की वेध लागतात व्हॅलेंटाईन डेचे। आणि ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, तुमचं प्लॅनिंग आता सुरू पण झालं असेल की या व्हॅलेंटाईन डेला मी काय गिफ्ट घ्यायचंय। तर जर बजेटमध्ये बसणाऱ्या गोष्टी नसतील तर बजेटमध्ये बसणारे ऑप्शन्स मी तुमच्यासाठी घेऊन आले। याचे लिंक्स तुम्ही डायरेक्ट बॉयफ्रेंडला, नवऱ्याला, भावाला पाठवू शकता की हे मला व्हॅलेंटाईन डेला पाहिजे। भावाला याच्यासाठी, कारण व्हॅलेंटाईन डे फक्त हा बायकोसाठी, मैत्रिणीसाठी किंवा गर्लफ्रेंडसाठी नसतो, तो आईसाठी, बहिणीसाठी किंवा मावशी, काकू सगळ्यांसाठी असतो। प्रेमाचा दिवस आहे, कोणीही कसंही सेलिब्रेट करू शकतं। आणि जर तुम्ही एक पुरुष असाल, तुम्ही सुद्धा याच विचारात पडलेले असाल की यार व्हॅलेंटाईन डे आले ना, आता मी गिफ्ट काय घ्यायचंय, तर तुमच्यासाठी तुमच्या खिशाला खड्डा न करता खूप स्वस्तातले मस्त असे भारी भारी ऑप्शन्स मी घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही आजचा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या फायद्याच्या भरपूर गोष्टी आहेत। तर मी मिशोवरनं खूप साऱ्या गोष्टी मागवल्यात, मी तुम्हाला दाखवते आधी, आणि मग आपण वन बाय वन बघूयात। ह्या एवढ्या सगळ्या वस्तू आहेत, हे ऑलरेडी मी ना ओपन करून ठेवलेल्या आहेत, कारण वेळ जास्त जायला नको म्हणून। आता आपण याला वन बाय वन चेक करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला बोलायचं आहे या साडीबद्दल। केवढी क्लास रेड कलरची साडी आहे आणि यावरती ना हे असे छोटे छोटे टिकली वर्क केलेलं आहे। जॉर्जेटची साडी आहे आणि पदरावरती हे असं काम आहे, त्यामुळे पार्टीसाठी, फंक्शनसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि तेही खूप स्वस्तातला। आणि यावरती मी जो ब्लाऊज म्हणून वेअर केलेला आहे ना, हा सुद्धा आहे एक टॉप। आता या सगळ्याचा ट्राय ऑन हॉल जेवढं मला देता येईल तेवढं मी करेलच, पण जर नाही आला तर त्याचा रेफरन्स पिक मी बाजूला टाकेल, त्याची परचेस प्राइस वगैरे सगळ्या डिटेल्स मी इकडे शेअर करेलच। सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जे पण कुठलं प्रोडक्ट जे पण कुठलं प्रोडक्ट आवडतंय ते तुम्ही परचेस करू शकता। सगळ्यात पहिली ही साडी मला भयानक आवडलेली आहे, खूप सुंदर असं मटेरियल आहे आणि या अशा जॉर्जेटच्या ज्या साड्या असतात ना, त्या खूप सुंदर चापून चुपून बसतात। यासोबत एक ब्लाउज पीस पण आलेला आहे, पण तो ब्लाउज पीस शक्यतो तितकासा खास नाही वाटला मला। एक मिनिट आहे, तर या साडीसोबत आहे ना हा व्हाईट ब्लाउज पीस आलाय, सेम जॉर्जेटचा आहे आणि याच्यावरती हे असं टिकली वर्क आहे। पण जर तुम्ही थोडंसं ट्रेंडी किंवा थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू, क्रॉप टॉप वरती सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसेल। जसं मी आत्ता घातली आहे, हा जो ब्लॅक आहे तो सुद्धा एक क्रॉप टॉप आहे, तो सुद्धा मिशोवरनं मागवलेला आहे। सेकंड प्रोडक्ट हेच आहे मिशोवरनं मागवलेलं आणि ह्याची प्राइस डिटेल्स मी मेन्शन केलेलं आहे, ते चेक करायला विसरू नका। हा जो टॉप आहे ना, तो ऍक्च्युली नॉट बांधायचा आहे, म्हणजे रॅप टाईप असतो ना, रॅप स्टाईल तसा आहे। इकडून एक घ्यायचं, इकडून एक घ्यायचं आणि पाठीमागे नॉट बांधायची। खूपच सुंदर बसतो फिटिंगला आणि खूप सुंदर। ह्या साडीवरती तर खूप छान असा कारण वी नेक आहे, मस्त असा सेक्सीचा, आणि तो खूप सुंदर दिसतोय। नेक्स्ट आता आपण पटपट आवरूयात। नेक्स्ट प्रॉडक्ट आहे आणि ते म्हणजे मला घालते मोत्याचं बँगल टाईप आहे हे। ओय ओय, विंटेज स्टाईल ना, चुकलं, थांबा। हे असं आणि खूप सुंदर दिसतंय हे हातामध्ये। यामध्ये ना अजून कमी लेयरचं पण अवेलेबल आहे, म्हणजे जर तुम्हाला एवढं मोठं नको असेल, हाफ मध्ये जर हवं असेल तर ह्या कमी लेयरचं पण अवेलेबल आहे, तुम्ही नक्कीच चेक करा। त्यानंतरचं जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते आहे हे, यामध्ये मे बी इयररिंग्स आहेत। पॅकेजिंग आणि मिशोवरनं जे पण प्रॉडक्ट मी मागवते ते टेस्ट तुमच्या समोरच मी अनबॉक्सिंग पण करते बऱ्याच वेळा, आणि बऱ्याच गोष्टी चेक करून तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यामुळे जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायचं आहे तर ती लिंक
किंवा तो फोटो रेफर करत जा। आणि हे जे कानातले आहेत ना, हे मला खूप दिवसांपासून पाहिजे होते, खूप जास्त दिवसांपासून। काय करूयात आपण, मिशोवरती ना कधी कधी तुम्हाला अफलातून गोष्टी भेटतात, फक्त तिथे शोधायला बाज की नजर पाहिजे, जी माझ्याकडे, ज्या नजरेचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता। आपण याच्यावरती घालून दाखवते मी। क्या सीन है। शपथ, हे आधीच घालायला पाहिजे होतं का मी? खूपच छान आहे। आणि कानाला ना ते तेवढं हेवी नाही वाटत आहे, जसं बाकीचे इयरिंग्स वाटत ना खूप जास्त हेवी आणि कान दुखेल, असं नाही वाटत आहे। म्हणजे मी याला चांगलं 3-4 तास कॅरी करू शकते। माझे कान तसे खूप सेन्सिटिव्ह आहेत, मला कानातले जास्त सहन होत नाही, जर त्याला वेट असेल तर अजिबातच नाही। त्यामुळे मी जास्तीत जास्त शूट करण्यापुरतं किंवा फक्त इव्हेंट अटेंड करण्यापुरतंच इयरिंग्स वापरते, नाहीतर मी काढून ठेवते। पण हे कानातलं असं आहे की जे मी कॅरी करू शकते। यानंतरचं जे नेक्स्ट परचेस आहे ते सुद्धा ज्वेलरीच आहे, कारण ह्या अशा छोट्या बॉक्सेसमध्ये जे येतं ते जनरली ज्वेलरीच असतात। हे सुद्धा भारी माल आहे, मला नक्कीच आवडेल। हे सुद्धा इयरिंग्सच आहेत। हे मी एवढे सारे इयरिंग्स का मागवलेत माहितीये, कारण मला आजकाल कॉन्टेंट क्रिएट करण्यामध्ये मी जास्त अग्रेसर आहे आणि तिथे मग मला असं वाटतं मी मेकअप वगैरे तर पूर्ण छान करते, पण ज्वेलरीमध्ये कधी कधी ना मग आता त्याच्यावरती काय घालू, काय पेअर करू असं प्रश्न पडतो। तर म्हणून त्यासाठी मी एवढे सारी ज्वेलरी मागवली आहे। नेक्स्ट जे आहे ते असं खूप सुंदर असं मोत्यांचं कानातलं आहे आणि हेवी आहे। वरती असं मस्त डूल सारखं आहे आणि खाली छान मोत्यांचं लटकन आहे। सेम आधीचं जसं कानातलं होतं ना तसंच हेही अजिबात हेवी नाहीये। आणि विशेष म्हणजे ना हे कानातलं जे आहे त्याच्यात जे मोती लावलेत ना ते दोऱ्यानं बांधलेले आहेत, म्हणजे ते असं कडीनं नाही लावलेले। बाई आई शपथ, हे मी इथे आरशामध्ये बघतोय ना, एवढं भारी दिसतं ना। तुम्ही एकदा हे तुमच्या गर्लला, तुमच्या लेडीला गिफ्ट तर देऊन बघा, परत ती तुमच्या प्रेमात नाही पडली तर माझं नाव बदलून ठेवा। हे एकदा फक्त तुम्ही तुमच्या गर्लला गिफ्ट देऊन बघा, आणि जर ती परत तुमच्या प्रेमात नाही पडली ना माझं नाव बदलून टाका, म्हणजे ती सुद्धा शॉक होऊन जाईल की भाई एवढं भारी आणलं कुठून तू? क्या बढ़िया था गुरु। नेक्स्ट ट्रायन हॉलचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये, ह्याच्यानंतर पसारा होतो ना, जीव जातो आवडताना। बात तो सही है, दौड़ना तो पड़ता है। ओके, हे सुद्धा इयरिंग्स आहेत, पण हे थोडेसे ना ट्रेडिशनल इयरिंग्स आहेत। म्हणजे आतापर्यंत आपण हे बघितलं किंवा ते बघितलं, हे थोडं इंडो वेस्टर्न मध्ये पण जाऊ शकतं, पण हे जे आहे हे साडीवरती, कुर्ती, ड्रेसवरती खूप छान दिसेल। मला असं वाटतं मी मोत्यांच्या जरा जास्त प्रेमात पडतेय का, कारण हे मोती, यात मोती, ते आधी दाखवलेलं कानातलं त्यात मोती, यात पण मोती, आणि यालाही खाली सुंदर मोत्यांचं लटकन आहे। रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे कुठल्याही काठपदराच्या साडीवरती किंवा कुठल्याही इंडियन वेअर वरती जाणारं हे कानातलं आहे आणि क्यूट आहे, छोटूसं मस्त आहे। ऐक, मला सगळेच कानातले खूप जास्त आवडतात। एकाच कानात यासाठी घालतीये कारण आपल्याला पटपट आवरायचंय। ही जी साईज मागवली ती एक्सेल मागवली आहे मिशोमध्ये। जनरली एम साईजचे कपडे मला बसत नाहीत, मी मिशोमध्ये मागवताना एक साईज
एक्स्ट्राची मागवते. म्हणजे जर तुमचं साईज असेल एम, तर तुम्ही जेव्हा मिशोवरनं परचेस कराल ना तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला एल मागवायचं आहे. जर तुमची साईज एल असेल तर तुम्हाला मागवताना एक्सेल मागवायचं आहे. म्हणून मी हे 1 साईज एक्स्ट्रा मागवलंय. आणि कलर खूप छान आहे, प्रिंट खूप छान आहे. हा असा टॉप आहे, याचा वरती स्क्वेअर नेक आहे, फुल हाताचा आहे. आणि याचं जे मटेरियल आहे ना ते थोडंसं स्पॅन्डेक्स मिक्स असतं तसं वालं मटेरियल आहे. आणि ह्याच्यामध्ये मी जी साईज मागवली आहे ती आहे एल. जर तुम्ही माझ्या आसपासच्या कुठल्या असाल तर तुम्हाला एल साईज परफेक्ट बसेल. आणि जर तुम्ही माझ्याहून बारीक सडपातळ असाल तर तुम्ही एम मागवू शकता. आणि जर माझ्यापासून छान अजून गोलू पोलू मस्त हेल्दी असाल तर एक्सेल मध्ये मागवू शकता. यामध्ये आय थिंक एक्सेल साईज पर्यंत अवेलेबल आहे. आणि फुल स्लीवचं मी यासाठी मागवलंय कारण फुल स्लीव्ज मला स्वतःला आवडतात आणि थोडं कम्फर्टेबल वाटतात त्यामुळे. त्यानंतरचा नेक्स्ट पण टॉपच आहे, ती टायगर प्रिंट आहे. आणि हा जो भाग आहे हा मध्ये चेस्टला टाईट बसेल. आणि याचं जे स्ट्रेचिंग आहे ते भरपूर मोठं आहे, त्यामुळे बसताना हा खूप कम्फर्टेबल बसेल. आणि खाली जे आहे ना हे असं फ्रिल सारखं आहे. जर तुम्हाला असं वाटतं तुमचं थोडंसं टमी एरिया आहे किंवा थोडंसं टमी दिसतं, तर जर तुम्ही हे असे टॉप घातले ना की ज्याला कमरेच्या खाली म्हणजे बस लाईनच्या खाली थोडंसं फ्रिल असतं, तिथे तसं जर टॉप तुम्ही घातलं तर ते ना टमी पण झाकलं जातं आणि दिसताना खूप छान दिसतं. फक्त एक गोष्ट करायची, या खाली जे बॉटम वेअर तुम्ही यूज करणार आहे ते स्ट्रेट फिट असलं पाहिजे किंवा पेन्सिल फिट असलं पाहिजे, तर ते अजून छान दिसतं. अगेन याची जी बाह्य आहे ती बलून टाईप आहे आणि पुढे हाताला ना हे इलास्टिक आहे. बॅक पूर्ण बंद आहे आणि पुढून स्क्वेअर आहे. आणि आजच्या हॉल मधला हा शेवटचा आयटम. आणि ही कुर्ती आहे कॉटनची. मला कॉटनवरती जरा विशेष प्रेम आहे, मला आवडतात कॉटनचे कपडे. आणि ही कुर्ती नाही, अख्खा ड्रेस आहे. आणि हा पण नाईट ड्रेस. पण मला असं वाटतं मी याच्यामध्ये नाही, ठीक आहे पण एवढं लूज मला चालेल. हा पण काय म्हणतात त्याला, कॉर्ड सेट म्हणतात, कॉटनचा कॉर्ड सेट आहे. आणि छान ब्ल्यू कलरचा आहे, एक्सेल साईज आहे, 42 आहे. हात याचे जे आहेत ते 3/4 आहेत. आणि याला फोल्ड करायला आणि फोल्ड करून लावायला ना आतमध्ये एक बक्कल पण दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला इनकेस हवं असेल तर तुम्ही तसं सोडू शकता किंवा फोल्ड करून घालू शकता. आणि सेम पॅटर्नमध्ये त्याच्यावरची पॅन्ट आहे. आता ही पॅन्ट जी आहे ती प्लाझो टाईप आहे, म्हणजे स्ट्रेट फिट नाही आहे, अशी एकदम लूज फिट आहे. याचं कमरेचं जे इलास्टिक आहे तेही खूप छान स्ट्रेची आहे आणि हे खूप सुंदर दिसतंय. ओह यार, यार ये किती ऑसम है यार. बस आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि यातलं नक्की कोणतं गिफ्ट तुम्हाला मिळालं किंवा तुम्ही कोणाला दिलं हे मला नक्की सांगा.